ओम विघ्ननाशाय नमः. ओम कृष्णनंद अतिप्रियाय नमः. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जात आहे. खेळ तुमचा नसतो, खेळ स्वामींचा असतो. स्वामींचे असेच गोड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की लाईक करा. जा तुझे अपराध माफ केले, यापुढे सावधगिरीने वाग. भिऊ नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त नाम घे, तुझा योगक्षेम मी स्वतः चालू आहे. अरे, आपण दोघेही या जन्मात नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहेत. तुझ्या मागील जन्माचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट करा, व्यवहारात लवाडी करू नकोस. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत करा. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठपणांचा, पैशांचा अहंकार अजिबात नको करूस. तुझ्या वाटेला येणारे भोग आणि त्याचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेल. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा. पुण्याचं काम करत जा, मग मी तुला लहान बाळासारखे सांभाळेन, तुझे लाड करेल. पण तू जर का लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करणार असशील तर मी तुझ्या कमरेत देखील लाथ घालेन. कर्माची भीती नक्कीच मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझ्या चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे, याची पदोपदी जाणीव ठेव. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचले आणि ऐकले तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यास येणारे स्वामी समर्थ. अनेक भक्त आहेत. रोजच्या जगण्यात आपण कसेही जगलो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चुकलं आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरतात. माणूस विचार करत असतो, पण ते विचार चांगले असावे आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे. थोर व्यक्तीचे विचार हे आपल्याला जगायला एका प्रकारची दिशाच देत असतात. स्वामींना गुरुस्थानी मानणारे अनेक लोक आहेत. विज्ञान आणि देव किंवा ईश्वरी शक्ती या दोन मुद्द्यांवर नेहमीच अनेकांचे मतभेद होत असतात. विज्ञानवादी आणि बुद्धिवादी देव, ईश्वरी शक्ती या गोष्टीं काही मानत नाही. अशा गोष्टींवर त्यांचा अजिबात विश्वास नसतो. ज्या गोष्टी विज्ञानाने सिद्ध होत नाहीत त्या गोष्टीचे अस्तित्व विज्ञानवादी मानत नाही. देव आहे की नाही हा एक मोठा वाद या संदर्भात जागोजागी पाहायला मिळतो. दुसरीकडे विज्ञानाचे मत काही असले तरीही देव ईश्वरी शक्ती आहे असे मानणारा मोठा वर्ग आहे. कोट्यावधी श्रद्धाळू दररोज कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती, नामस्मरण, आराधना, जप, उपासना करीत असतात. विज्ञान आणि ईश्वरी शक्तींच्या वादासंदर्भात असंच एक प्रसंग अक्कलकोट येथे घडला. स्वामी समर्थ महाराजांनी या घटनेतनं मार्मिक उपदेश समाजासाठी केला. स्वामी समर्थ गोविंद नावाचा एक अभियंता कर्तव्यनिष्ठ आणि तैलबुद्धीचा होता. मात्र ईश्वरी शक्ती, दैवत असे काहीही मानत नसे. त्यांच्या लेखी कर्तव्य हेच सर्वश्रेष्ठ आणि सर्व काही होते. दुसरीकडे त्याची आई आणि पत्नी धार्मिक वृत्तीच्या होत्या. शिवाय स्वामी भक्त ही होत्या. काहीही कोणीही समजावले तरीही ईश्वरी शक्ती आणि भक्ती गोविंद मान्य करीत नसे. एका गावात विहीर बांधण्याचे ठरते. विहिरीच्या पायभरणीच्या कार्यक्रमात गोविंदाला निमंत्रित केले जाते. एक उत्तम अभियंता म्हणून गोविंदाला भूमिपूजन सोहळ्याचा मानकरी करण्याचे ठरले जाते. मात्र
भूमिपूजन कार्यक्रम वगैरे गोष्टी ढोंग आहेत असे त्याचे मत असते. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी भूमिपूजनापूर्वी गोविंदा कुदळ घेऊन जमीन खणायला जातो. मात्र कुदळ उचलून घाव घालणार इतक्यात गोविंदाच्या छातीत तीव्र कळ येते आणि कुदळ खाली पडते. त्याला तातडीने वैद्यबुवांकडे नेले जाते. गोविंदाला हृदयविकाराचा झटका असल्याचे निदान वैद्यबुवा करतात. जेमतेम 2 ते 3 दिवस गोविंदा सर्वांसोबती असल्याचे वैद्यबुवांचे मत पडले. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कुणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे त्याचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्याकडून या गोष्टीचा उलगडा झाला तो असा, कोकणातील हरिभाऊ हे एके दिवशी अक्कलकोटाला आले होते आपल्या ऐहिक इच्छा पूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्यास होते. एक दिवस स्वामी त्यांना जवळ बोलावले व मांडीवर घेऊन सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि किनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते. महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे ऐकून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्यांना म्हटले की रडतोस काय? माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरवून बघू. ज्यावेळी हरिभाऊ तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले पूर्वीचे जन्म आठवू लागले. त्यापैकी एक जन्म हा दुसरा तिसरा कोणाचा नसून विजयसिंगाचा होता. तेव्हापासून हरिभाऊ हे स्वामीसूत म्हणून परिचित झाले. त्यांची पुढे स्वामींच्या बाल प्रकट दिनांची कथा सांगितली. आयुष्यात कठीण मार्ग निवडा, जिंकला तर लोक तुमचा गौरव करतील आणि हरलात तर तुम्ही लोकांना सल्ले देऊ शकता. मूर्ख लोकांशी वाद घालू नका, कारण असे केल्याने आपण आपला स्वतःचा वेळ वाया घालवतो. समजूतदार व्यक्तीला माहिती असते की वर्तमान काळ कसा चालू आहे, सध्या सुखाचे दिवस आहेत की दुःखाचे, याच आधारावर तो कार्य करतो. जर सुखाचे दिवस असतील तर चांगले काम करत राहावे आणि दुःखाचे दिवस असतील तर चांगल्या कामासोबत धैर्य संयम बाळगणे आवश्यक आहे. स्वामी समर्थांचे विचार. संसार सुखाचा करण्यास लावतील हातभार. पती पत्नीने हे लक्षात घ्यायला हवे. लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काही तडजोड करता. पती पत्नींच्या लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काही तडजोड करता. पती पत्नीच्या नात्यात चढ उतार तर होतच असतात. मात्र लग्नानंतर योग्य पद्धतीने हे नातं सांभाळायचे असेल तर स्वामी समर्थांचे काही उपदेश नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन ठरू शकतील. अनेक जण स्वामींचे भक्त आहेत, तर जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती पत्नींचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते. स्वामींनी केलेले उपदेश हे आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं. स्वामी समर्थ नेहमीच सांगतात, कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. संकट आलं तरीही एकमेकांचा आधार पती पत्नींना असतो. जीवनाचे सार समजावून संसार करायचा हेच नेहमी स्वामींनी सांगितले आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत सदैव साथ देणाऱ्या स्वामींचे कोणते उपदेश तुम्ही संसारात वापरले जाणून घ्या. संसार पती आणि पत्नी हे एक समान असतात. संसाराचा गाडा नीट चालवलेला असेल तर दोघांचेही अहंकार आणि मीपणा असून चालत नाही. स्वामी नेहमीच सांगतात, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा,
तर कधीच अपयश मिळणार नाही. दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर नक्कीच संसार सुखाचा होईल. संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं असं चालत नाही. कधी पत्नीने पतीसाठी तर कधी पतीने पत्नीसाठी त्याग करणे गरजेचे आहे. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातनं एकमेकाबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याचीही प्रचिती होते. त्यामुळे स्वामींनी त्याग करा, आत्मानंद मिळेल असं म्हटलं आहे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला या पत्नींना सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकांचे साथी जन्मभर असतात. त्यामुळे एखाद्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी त्यांनाच आधार असतो. लोकांना दुःख कळल्यास त्यांचा भाऊ व्हायला वेळ लागत नाही असंही स्वामींनी सांगितलं. संसाराचे सार सांगितले आहे. स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्यच लागतं. आपल्या नवऱ्या बायकोच्या नात्यात शोधावं लागतं. लव्ह मॅरेजमध्ये माणसं ओळखून लग्न केली जात, मात्र जुळवून लग्न केल्याने लग्न सर्व गोष्टी मानण्यासारखं होतंच असं नाही. त्यामुळे त्याचपडत का असेना पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी, तरच संसार सुखाचा होऊ शकतो. संसाराच्या रणगाड्यात अडचणी या येतच राहतात, पण स्वामी सांगतात तसं पती पत्नीने आपल्याला गाठीशी हे वाक्य बांधून घ्यावे. अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात. त्यावर ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. जोपर्यंत पती पत्नी आत्मविश्वासाने, प्रेमाने आणि आदराने एकत्र राहतील, कोणत्याही अडचणीतनं मार्ग काढत सुखाचा संसार करू शकतील. स्वामी समर्थांचे अनेक उपदेश, मात्र सुखी संसार करायचा असेल तर हे महत्त्वाचे उपदेश तुम्ही पाळायलाच हवेत. भगवान श्री दत्तात्रय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये नियमित गर्दी असते. यासोबतच महाराष्ट्रभरातील स्वामी भक्त स्थानिक मठामध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात. भगवान श्री दत्तात्रय यांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनात नियमित मोठी गर्दी भरते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वामी समर्थांना मानणारा मोठा वर्ग आहे. स्वामींच्या मठामध्ये जाऊन भक्तिभावाने पूजा करणारे अनेक भक्तगण आपल्या आसपास आहेत. त्याची स्वामींवर असीम श्रद्धा आहे. यासोबतच महाराष्ट्रभरातील स्वामी भक्त स्थानिक मठामध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात. पौराणिक आधारानुसार स्वामींची चैत्र व त्रयोदशी दिवशी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी दुपारी आपल्या अवतार कार्य स्वामींनी संपविले. ग्रेकरीन कॅलेंडरनुसार यंदा 18 एप्रिल दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्याने त्यांचे भक्तांसाठी आजचा दिवस खास आहे. दरवर्षी स्वामी समर्थांची पुण्यतिथी निमित्त नामजपासह आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. स्वामी समर्थ म्हणतात की फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात ज्यांची प्रगती कायम होत राहते. मोठा माणूस तो असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. माणूस जेवढा
आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा. स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्यासमोर तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळी जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. ज्या व्यक्तीचे विचार आणि आचार चांगले असतात, स्वामी त्यांची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच येतात. विचार करता एक विचार मनात आला की आपला एवढा विचार का करतो? खरं तर त्या गोष्टीचा खूप विचार न करता सुद्धा आनंद जगता येतं, हेच आपण विसरून जातो आणि त्यामुळेच असल्या गोष्टींचा आनंद गमावून बसतो. दुधावरची साय आपल्याला हवीशी वाटते, ते चहावरची नकोशी. तसंच एखादी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत आपल्याला आवडलीच असं नसते. कधीकधी ती चहावरच्या साईसारखी वाटू शकते. स्वप्न म्हणजे काय? अतृप्त मनाच्या इच्छा पुरवणारा कल्पवृक्ष. तुफानाचा तर तो गुणधर्मच असतो सगळं उद्ध्वस्त करून उलथापालथ करण्याचा. पण त्या ऐन बहारात पूर्णांनी काय करावं? का हे सगळं होतं ते चांगल्यासाठीच होतं, हा सकारात्मक विचार आपल्या मनपटलावर कायमचा कोरून त्याबद्दल अशा तुफानासमोर नमावं का? कसलं न कसलं वेड आवश्यक हवं माणसाला. ज्याला वेड होता येत नाही तो शहाणा माणूस नव्हेच. वेतांची यादी ही न संपणारी असते. दुर्लक्ष करण्याचं कौशल्य म्हणजेच वाढवणं म्हणजेच सुख. लोक बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावं, पण त्यापेक्षा मला असं वाटतं आपल्याच डोळ्यात आदर असावं. असंख्य प्रामाणिक वेदना माणसाच्या संवेदना नष्ट करू शकतात. सोसण्याची सवय झाली की हसण्या अन रडण्याचं प्रमाण आपोआप कमी होत जातं. रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात, कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येतं, परंतु अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला जखम व्हावी लागते. हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याचे कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे, तेव्हा त्या हक्काला किंमत राहते. प्रत्येक गोष्ट रागावणारी माणसे तीच असतात जी वेळोवेळी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची काळजी घेतात. नात्यापेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर नाती बनवू नये. हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती, कुणाला हात दिला तर मदत होते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले तर अशक्य तेही शक्य होते. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास धरून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. भांडण झाल्यावर महत्त्वाचा प्रश्न उरतो की माघार कोणी घ्यायची. माऊली म्हणतात, ज्याला सुखी व्हायचे आहे त्याची पहिले माघार घ्यावी. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विकार करून अहंकाराची वात विझवण्यातील मजा ज्याला पडली तो जीवनात खरा सुखी. आई आणि पत्नीचे महत्त्व लहानपणी आई सांभाळते आणि म्हातारपणी बायको. या दोन स्त्रियांशिवाय माणसाला कोणीही समजून घेत नाही. आईनंतर आईची जागा कोणी घेऊ शकत नाही आणि बायकोनंतर बायकोची जागा कोणी घेऊ शकत नाही. बाकी नाती केवळ मोहमाया आहेत, हेच वास्तविक आहे. जगातील सगळ्यात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे स्वामी. असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.